नमस्कार. ही अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक बातमी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट प्रमुख नेते अजित पवार यांच्यासह त्यांच्या विमानातील सर्व प्रवासी आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडले. मुंबईहून बारामतीकडे चार्टर विमान लिअरजेट 45 ने प्रवास करत असताना सकाळी सुमारे 8:45 लँडिंग दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले, बाजूला गेले आणि त्यात भीषण आग लागली. विमान पूर्णपणे जळून खाक झाले. DGCA ने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की विमानातील सर्व 5-6 जणांचा अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक, वैयक्तिक सहाय्यक आणि वैमानिक आणि सहवैमानिक यांचा मृत्यू झालाय. कोणीही वाचलेलं नाही. अजित पवार आज बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 4 सार्वजनिक सभांना संबोधित करणार होते. ते आपल्या बारामतीमधील निवडणूक प्रचारासाठी मुंबईहून निघाले होते. अपघातानंतर घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, वैद्यकीय पथके आणि NDRFच्या टीम्स तात्काळ दाखल झाल्या. धुरांचे लोट आणि जळालेल्या अवशेषांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बहीण सुप्रिया सुळे आणि पुत्र पार्थ पवार हे दिल्लीहून बारामतीकडे रवाना झालेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून स्थिती जाणून घेतली. राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त होत आहे. अपघाताचे नेमकं कारण, तांत्रिक बिघाड, हवामान किंवा धावपट्टीची समस्या अद्याप स्पष्ट झालेलं नाही. DGCA आणि संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक मोठी हानी आहे. अजित पवार यांच्या कुटुंबियांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा मोठा धक्का आहे. ओम शांती. सर्व आत्म्यांना चिरंशात मिळो. अधिक अपडेट्ससाठी जोडून रहा रोकठोक महाराष्ट्र न्यूजशी.